राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा आभार मेळावा रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आला होता। यामध्ये हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते। कॅमेरा फ्लॅशच्या सहाय्याने त्यांनी महायुती, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीमध्ये अनेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। माजी आमदार सुभाष बने यांनी सुद्धा एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी सुद्धा यावेळेला भगवा आपल्या हाती घेतला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आणि त्यांच्या पत्नी रचना महाडिक, ज्या पूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुद्धा होत्या, त्याही यावेळेला शिवसेनेमध्ये दाखल झाल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि विनायक राऊत यांचे जवळचे सहकारी विलास साळके यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। उपस्थित सर्व कार्यकर्त्यांसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता। या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। यामध्ये फक्त रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातले देखील कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज शिवसेना वाढते, आज महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आज महायुतीने अभूतपूर्व यश प्राप्त केलं। ते शिलेदार आपल्या सर्वांना स्वीकारायलाच हवंय। या विजयाचे शिलेदार सामान्य शिंदे साहेबच होते, हे कोणीही नाकारू शकणार नाही। आज मी ठणकावून सांगू शकतो। जाता जाता फक्त एवढंच सांगेन, मला वाटतं आपल्या या सभेमध्ये मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी ते उपस्थित आहेत। सगळ्यांनी फेटा प्रदान केलेला आहे। आपल्या या विजयामध्ये सामान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना लाडकी बहीण सारखी त्यांनी योजना आणली आणि या विजयाचे शिल्पकार आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ठरल्या आहेत। आपल्या सर्वांचे देखील मनापासून आभार मानतो। मला देखील या रत्नागिरी जिल्ह्यामधून दुसऱ्यांदा आमदार म्हणून आपण सन्मान निवडून दिलंय। शिंदे साहेब पहिल्या निवडणुकीमध्ये मला 13,500चं मताधिक्य होतं। या निवडणुकीमध्ये जवळपास 25,000चं मताधिक्य दापोली मतदारसंघामध्ये जनतेने मला दिलं। आपण देखील ज्यावेळेला सभेसाठी आला होता, मला वाटतं महाराष्ट्रामधला एकमेव मतदारसंघ असेल की जिथे शिंदे साहेबांनी जनतेला आवाहन केलं की तुम्ही योगेशला आमदार करा, मी आमदार करतो, असं विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच सामान्य शिंदे साहेब आपण त्याला शब्द दिला। मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार मानतो आणि हेच वचन देतो की महाराष्ट्रामध्ये आज काम करत असताना माझ्या कोकणाला प्राधान्य देऊन माझ्या कोकणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। नक्कीच त्याचा वेळोवेळी आपण सर्वांनी पाठपुरावा केलाय। मुख्यमंत्री असताना सामान्य रामदास भाईंनी आपल्यापर्यंत अनेक कोकणाचे प्रश्न देखील पोहोचवले, आपण त्याचा इथे उल्लेख करालच, परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी आज मंत्रालयामधलं माझं कॅबिन नक्कीच आपल्या कोकणामधल्या सगळ्या नागरिकांसाठी, महाराष्ट्रामधल्या सगळ्या नागरिकांसाठी खुलं करत असताना कोकणातले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईन आणि पुढे सांगतोय की तिथे घाम काढण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, या जर आपण जिंकायच्या असतील तर आज जे एक संघपणानं व्यासपीठ आहे, हे भविष्यामध्ये असाच एक संघपणानं जर राहिलं तर कुठचाही माईचा लाल या शिवसेनेला भेदू शकत नाही, एवढी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेनेची ताकद आहे। आणि म्हणून व्यासपीठावरच्या मंडळींना देखील मला विनंती करायची आहे की शेवटी आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात काय झालं, तुझ्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे, पूर्वी काय झालं, याची चर्चा करण्यापेक्षा आपण शिंदे साहेबांचं नेतृत्व जर मानलेलं असेल तर शिंदे साहेबांना मोठं करण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणाची त्यांची एक सहकारी म्हणून भावना आहे। आणि म्हणून शिंदे साहेब जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा एकदा मी आपल्याला शब्द देतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही हा जिल्हा सोडून बाकीच्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वेळ द्या। बरोबर आहे ना साहेब? सिंधुदुर्गामध्ये निलेशजी राणे असतील, निलेशजी बरोबर, दीपकजी केसरकर असतील, आम्ही सगळे असू, आम्ही तुमची ढाल बनून त्या स्थानिक स्वराज्य संस्था तुमच्या ताब्यात आणून देऊ, हा शब्द त्या विराट सभेच्या निमित्तानं मी आपल्याला देतो। पुन्हा एकदा आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी या रत्नागिरीमध्ये आला, त्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, तुमचा एक सहकारी म्हणून तुमचे आभार मानतो। आणि ज्यांनी
युबीटी मधनं खऱ्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातामध्ये घेतला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांना आमच्याकडे आलेल्याचा पश्चाताप होणार नाही हा पालकमंत्री म्हणून शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.